आपल्याला काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. याच्यामध्ये सिम्प्लिफायला जे तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे, हे इक्वेशन कसं आहे, ऍडिशन करायला सांगितलेली आहे. आता ऍडिशन करायला सांगितल्याच्या नंतर आपण बघितलेलं आहे रूटच्या बाहेर नंबर आहे आणि रूट मध्ये नंबर आहे. पण जो रूट मध्ये नंबर आहे तो कसा आहे, सेम आहे, कॉमन आहे. मग कॉमन असलेला नंबर आपण काय करू शकतो, सिम्पली एकदा लिहू शकतो. दोघांपैकी एकच नंबर घेऊ शकतो. आणि जे बाहेरचे नंबर आहे, बाहेर कोण होतं, 5 आणि 8, ह्या दोघांचीच ऍडिशन करायची. 5 प्लस 8 किती झाले, किती झाले, 30 रूट 3 आलं. इतक्या सोप्या प्रकारे आपण काय करू शकतो. पण आता बघा काही ठिकाणी रूट मध्ये नंबर आहे, म्हणजे रूटच्या बाहेर नंबर आहे, पण इथे ह्या इक्वेशनला ही जी व्हॅल्यू आहे हिच्या बाहेर रूटच्या बाहेर नंबर नाही. मग अशा वेळेस काय करणार आपण, इक्वेशन ऍज इट इज मी लिहिते 4 रूट 5 प्लस साइन पण जशाला तसे 125 कोणत्या टेबल मध्ये येतो, 25 च्या टेबल मध्ये, बरोबर का. कितव्या नंबर वरती, 5 नंबर वर, बरोबर. पुन्हा इक्वेशन जशाला तसं. मला सांगा हा 25 रूटच्या बाहेर जाऊ शकतो का, जाऊ शकतो. कधी जाऊ शकतो, तो जेव्हा एखाद्याचा स्क्वेअर असेल तेव्हा. 25 हा कोणाचा स्क्वेअर आहे, 5 चा स्क्वेअर आहे. मग हा काय गेला रूटच्या बाहेर, मग रूट मध्ये कोण उरला, 5. झालं का सगळीकडे कॉमन नंबर, काय आहे रूट मधला कॉमन नंबर 5. आणि बाहेरचा नंबर काय आहे, 9 मायनस 4 प्लस 5 यांचे ऍडिशन, बरोबर का. 9 मधून 4 गेले 5 प्लस 5 10 रूट 5. समजलं.